सर्वांनी आमदार गणपत गायकवाडजी, MMRDAचे आयुक्त श्री UPS मदान, अतिरिक्त आयुक्त श्री संजय सेठी, भिवंडी महापालिकेचे आयुक्त श्री बालाजी कुंजावकर, MMRDAचे अतिरिक्त आयुक्त श्री संजय खंडारे, ठाण्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी जोशी, या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी अधिकारी, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की एका उडान पुलाचं लोकार्पण आणि त्यासोबत राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या उडान पुलाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलं आहे. आपलं नवीन सरकार आल्यानंतर आपण हा प्रयत्न केला की जे वाढतं शहरीकरण आहे त्या शहरीकरणाला गेले अनेक वर्ष सरकार एक प्रकारे त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायचं आणि शहरीकरण हे चुकीचं आहे अशा मानसिकतेमध्ये या शहरीकरणाला त्या ठिकाणी मॅनेज करण्याकरता, त्याचं व्यवस्थापन करण्याकरता ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या उपाययोजना काही झाल्या नाही. शहरीकरण तर होतच गेलं, शहरीकरण काही थांबवता आलं नाही. पण योग्य वेळी ते शहरीकरण होत असताना जर त्या ठिकाणी पायाभूत सोयी ज्या उपलब्ध करून दिल्या असत्या तर आज आमची शहरं ज्या बकाल अवस्थेत पाहायला मिळत आहे, सामान्य माणसाला ज्या अवस्थेत घडावं लागत आहे, रस्ते नाही आहेत, पिण्याचं पाणी नाही आहे, गटाराची व्यवस्था नाही आहे, रोजगाराच्या संधी नाही आहे, ही जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ही अवस्था राहिली नाही. आज आपल्या राज्याचं जे सकल उत्पन्न आहे त्यातलं 60% उत्पन्न हे शहरातलं तयार होतं. पण त्या शहरामध्ये ज्या व्यवस्था उभ्या करायला पाहिजे त्या व्यवस्था मात्र आपण उभ्या केलेल्या नाही. आणि त्यामुळे एकीकडे लोकसंख्या गावाकडनं शहराकडे येण्यामुळे गावं ओस पडली आणि शहर बकाल झाली. अशा प्रकारची अवस्था गेल्या 15 वर्षांमध्ये या महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. भिवंडी त्याला अपवाद नाहीये. ज्यावेळी शहरीकरणाचा वेग वाढत होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात या भिवंडीमध्ये गेल्या 20-25 वर्षांमध्ये सातत्याने लोकसंख्या वाढत गेली. आणि लोकसंख्या वाढत असताना त्याचं ज्या प्रकारचं नियोजन केलं पाहिजे ते नियोजन न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनधिकृत अशा प्रकारची बांधकामं झाली. आज सामान्य माणसाला कायद्याचा बडगा हा सहन करावा लागतो आणि त्यासोबत ज्या सुखसोयी त्याला मिळाल्या पाहिजे त्या सुखसोयी काही मिळू शकल्या नाही. आणि म्हणून आपण सरकारमध्ये आल्यानंतर निर्णय केला की हे MMR रिजन असेल की संपूर्ण महाराष्ट्रातली शहरं असतील, या शहरांमधलं जे जीवनमान आहे ते बदललं पाहिजे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, रोजगाराच्या संधी असतील, रस्ते असतील, या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी उचित नियोजन झालं पाहिजे. आज अनेक लोकांना असं वाटतं की चकचकीत इमारती बांधल्या म्हणजे शहर चाललं होतं किंवा नुसते रस्ते तयार केले